माझ्या बरोबर आहेत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. मराठी सृष्टी टॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे. खरोखर धन्यवाद. आमच्या सगळ्यांसाठीच हा भाग्याचा क्षण आहे, कारण असं म्हटलं तर महाराष्ट्राच्या आणि भारताच्या एका महत्वाच्या ऐतिहासिक घटनांना पुन्हा एकदा अभिनयाच्या शाईनी जर कोणी लिहिलेलं असेल तर ते सुवर्णाक्षर किंवा सुवर्ण नाव म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे. आम्हा सगळ्यांचंच कदाचित भाग्य नव्हतं की छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांना प्रत्यक्ष भेटणं किंवा बघणं कोणालाही जमलं नाही, पण त्यांची साक्षात मूर्ती आज आमच्या डोळ्यांसमोर जर उभी राहिली असेल तर ती तुमच्या रूपाने आहे. त्यामुळे हा जो भव्य दिव्य प्रवास आहे ना आयुष्यातला, हा सगळा मला ऐकायचा आहे आणि त्यासाठी मी खूप उत्सुक आहे. पण मला त्या आधीपासून थोडीशी सुरुवात करायची, म्हणजे आपली एक वेगळी प्रतिमा समाजामध्ये स्थापन करण्यापूर्वीचे डॉक्टर अमोल कोल्हे, कदाचित डॉक्टर होण्याआधीचे सुद्धा अमोल कोल्हे. तर त्याबद्दल थोडस, लहानपण कुठे गेलं आणि कसं होतं तुमचं लहानपण? नाही, अगदी धनश्रीजी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवातीला तुम्ही जे इंट्रोडक्शन करून दिलं त्याबद्दल मनापासून आभार. पण अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मी केवळ निमित्त मात्र असतो, कारण यामागे खूप मोठी यंत्रणा काम करते, खूप हात काम करतात, खूप जणांची स्वप्न काम करतात. आणि जसं तुम्ही 2 मालिकांचा उल्लेख केला, त्यामध्ये राजेश व छत्रपती मालिकेसाठी स्टार प्रवाहाचे त्यावेळेचे प्रमुख अतुल केतकर असतील, त्याचे निर्माते नितीन चंद्रकांत देसाई असतील, त्यानंतर त्याचे दिग्दर्शक हेमंत देवधर असतील, सगळे सहकलाकार असतील, लेखक शिगो देशपांडे, प्रताप गंगावणे असतील, यांचा फार मोठा हात आहे. आणि स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये पण माझे दोन्ही पार्टनर्स, सहनिर्माते विलास सावंत आणि डॉक्टर घनश्याम राव, तसं माझे दिग्दर्शक कार्तिक केंडे, विवेक देशपांडे, लेखक प्रताप गंगावणे आणि मुख्य म्हणजे झी मराठी, या सगळ्यांचा हात. हे सगळं जेव्हा जुळून येतं तेव्हा सुदैवानं फक्त माझ्या बाबतीत मी असं सुदैव मानतो की त्या भूमिका करण्याचं भाग्य मला लाभतं. त्यामुळे याबाबत मी निमित्त मात्र हे मी कायम म्हणतो. आणि जो तुम्ही प्रश्न विचारलात की सुरुवात कशी झाली, तर जन्म माझा नारायणगावचा, म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातलं एक छोटंसं गाव. त्यावेळी खेडेगाव, आता त्याचं बरंच त्याला त्याचं रूपडं बदललंय. आणि ती सुरुवात झाली लहानपणाचा. जो प्रवास होता तो सर्वसामान्य सगळ्यांचं जसं असतं तसं शाळेतली स्नेहसंमेलनं असतील, वार्षिक स्नेहसंमेलनं असतील, हे व्यासपीठ असतं प्रत्येक कलाकाराला व्यक्त होण्यासाठी. आणि हे व्यासपीठ मिळत गेलं. सुदैवानं शाळेत सो कॉल्ड हुशार विद्यार्थी असा एक जो एक टॅग असतो, त्या टॅग नंतर ते व्यासपीठ आणखी सहजपणे मिळत जातं. कदाचित त्याची कारणं ही असू शकतील की हुशार विद्यार्थी म्हटल्यानंतर पाठांतर लवकर होईल अशी काहींची अपेक्षा असते, त्यामुळे ते असेल. पण ते व्यासपीठ मिळत गेलं. माझं सुरुवातीचं शिक्षण नारायणगावलाच बालक विद्या मंदिर, त्यानंतर गुरुवारी राप सबनीस विद्या मंदिर पर्यंत मध्ये 8वी पर्यंत शिकलो. आणि एक खूप छान पोषक वातावरण शाळेच्या माध्यमातून मिळत गेलं. अभिनयाच्या बाबतीत म्हणाल तर नक्कीच माझी पहिली गुरु आणि माझी पहिली प्रेक्षक ही माझी आई होती, जी जवळपास सगळ्यांची असते. आणि आजही माझ्या आईला जर एखादी कलाकृती आवडली तर ती महाराष्ट्रातल्या तमाम माता माऊल्यांना आवडेल, असा मला एक विश्वास मनात कायम असतो. त्यामुळे लहानपणी शाळेत ती आवड निर्माण होत गेली. ती आवड सुदैवानं माझ्या कुटुंबियांनी ती जोपासली. आणि त्यातून एक फार महत्वाची गोष्ट निर्माण होत गेली, ती म्हणजे एक वेगळी ओळख. म्हणजे प्रत्येकाला ती एक गरज असते की मला गर्दीतून वेगळं ओळखलं जाण्याची गरज असते. मग ती काहींना स्वतःच्या कर्तृत्वातून असते, काहींना स्वतःच्या कलेतून असते, काहींना स्वतःच्या अभ्यासातून असते. मी त्या बाबतीत सुदैवी होतो की ती ओळख अभ्यासाच्या बाबतीतूनही मिळत होती आणि त्याचवेळी कलेच्या बाबतीतूनही मिळत होती. आणि कुठेतरी ते व्यक्त होत असताना हे वेगळेपण मनावर कुठेतरी बिंबत गेलं. त्यामुळे ती अभिनयाची आवड होतीच. आणि त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात विशेषतः खूप उपक्रम राबवले जातात. म्हणजे मला आठवतं की माझ्या लहानपणी पुणे जिल्हा परिषदेच्या आंतरशालेय एकांकिका स्पर्धा व्हायच्या, किंवा सकाळ वृत्त समूहाच्या माध्यमातून नाट्यवाचन स्पर्धा व्हायची. आणि या गोष्टी आमच्यासाठी फार मोठी पर्वणी होती. एक फार मोठं व्यासपीठ त्यावेळी मिळत होतं. आणि तो काळ सगळ्या डेली सोप्स सुरू होण्याच्या आधीचा होता. त्यामुळे अभिनय क्षेत्र म्हणजे कुठेतरी चित्रपट किंवा दूरदर्शन याच्या आणि नाटक याच्या पलीकडे काही नव्हतं.
नाटकाला साठी फार पोषक वातावरण ग्रामीण भागात, विशेषतः आमच्या भागात नव्हतं. कारण नारायणगाव परिसरामध्ये तमाशाला फार मोठी परंपरा आहे, परंतु व्यावसायिक नाटकाला फार मोठी परंपरा अशी आमच्या भागात नव्हती. पण ती आवड शालेय जीवनापासून जोपासली गेली आणि नंतर मग 9वी-10वीला आपले प्रशालेत आल्यानंतर ती स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठीचं एक फार मोठं साधन ती अभिनय कला होत गेलं. आणि त्यानंतर MBBS साठी जेव्हा मी मुंबईत आलो सेंट GS मेडिकल कॉलेजमध्ये, तेव्हा जे मी आधीची एक ओळख होती की म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये एक ब्लू आईड स्टुडंट, एक अत्यंत हुशार किंवा मेरिटोरियस, 10वीला बोललात, 12वीला बोललात, त्यामुळे थोडीशी अशी शिंग आल्याचा एक भाव त्यावेळी असतो. पण MBBS ला GS मेडिकल कॉलेजला आल्यानंतर ती शिंग आपोआप गळून पडली. कारण आजूबाजूचे 180 विद्यार्थी सुद्धा हे तसेच प्रत्येक शाळेतले, प्रत्येक सिटीतले हे मोठमोठे शहरांमधून आलेले हे स्कॉलर्सच होते. आणि मग पुन्हा स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी एक जागा जी हवी असते, मला वाटतं ती त्यावेळी त्या अभिनयाने मिळाली आणि तिथून हा एक प्रवास आणखी करिअरच्या दृष्टीने सुरू झाला. हे तुम्ही सगळं जे माझ्या पहिल्याच प्रश्नात सांगितलं, मला प्रेक्षकांना आवर्जून सांगायचंय, ही फक्त डॉक्टरांची एक झलक होती. आता यामध्ये ही जी झलक तुम्ही सांगितली, यामध्ये इतके वेगवेगळे प्रवाह होते, इतके वेगवेगळे टप्पे त्या निमित्ताने आले. म्हणजे आपण म्हणतो ना की धरता अभिनयाचा ध्यास सोडू नका शिक्षणाची कास. तर हे अतिशय या उक्तीप्रमाणे तुम्ही तुमचं जीवन जगत आला आहात आतापर्यंत, की अभिनय उत्तम जमतोय, आपण रंगमंचावर एका खूप चांगल्या विश्वासाने आणि धैर्याने उभे राहतोय, लोकांच्या टाळ्या दाद ही सगळं मिळतंय आपल्याला, पण तरीही शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. हा घरनच धडा मिळाला आणि मग MBBS ला लागला असं आपण म्हणूया. तर हा जो मधला टप्पा होता की टाळ्या मिळतायत म्हणून आता अभिनयच घेऊया करिअर म्हणून, की नाही आपण जे ठरवलंय ते आधी पूर्ण करूया. याला फार मोठं कारण माझे बाबा होते. कारण एका कुठल्याही मध्यमवर्गीय, सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये कायम आर्थिक सुरक्षितता एक फार मोठी प्राधान्याची गोष्ट असते. त्यामुळे अभिनय क्षेत्र जरी असलं तरी बाबा कायम सांगायचं की अभिनय क्षेत्र अळवावरचं पाणी आहे. म्हणजे अळवावर जेव्हा दवबिंदू असतो, त्याच्यावर सूर्यकिरण पडतात तेव्हा तो चकाकतो, पण ते पान किंचित जरी हललं ना तरी तो पटकन पडतो, मातीमोल होतो आणि कुणाला त्याचं हेही आठवत नाही, अस्तित्व होतं हेही आठवत नाही. त्या पद्धतीनं बाबांचा काय आग्रह होता की आधी शिक्षण पूर्ण केलं पाहिजेच आणि त्याशिवाय गत्यंतर नाही. मला वाटतं की तो जो बाबांनी सल्ला दिला होता तो फार महत्वाचा अशासाठी ठरला की पुढे कला क्षेत्रात काम करत असताना पडेल ते काम करण्यापेक्षा हवं ते काम करण्याचं स्वातंत्र्य, तुमच्याकडे जर एक शिक्षणाचा पाया असेल, तुमच्याकडे जर एक भक्कम बेस रेडी असेल, तर तुम्हाला ते स्वातंत्र्य मिळू शकतं. आणि त्याचबरोबर कला क्षेत्राला एक फार मोठा शाप आहे आणि तो शाप आहे अनिश्चिततेचा. म्हणजे आताही आपण बघतो, म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये समोर येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, जे ताणतणाव आहेत, त्यातून होणाऱ्या नैराश्य आहे, त्यातून होणाऱ्या आत्महत्या आहेत. अगदी काल परवाची जी घटना आहे सुशांत सिंग राजपूतच्या दुर्दैवी आत्महत्येची गोष्ट आहे, यामध्ये या क्षेत्राच्या अनिश्चिततेचा एक फार मोठा पदर आहे. आणि जेव्हा तुम्हाला या क्षेत्रात जायचं आहे तेव्हा या क्षेत्रात अनेक ताणतणाव आहेत, अनेक अनिश्चिततेच्या गोष्टी आहेत. म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर जेव्हा आपण एखाद्या दैनंदिन मालिकेचा विचार करतो तेव्हा ही दैनंदिन मालिका फार यशाच्या शिखरावर असते आणि त्यावेळी आपल्याला आभाळ 2 बोटं ठेंगणं आहे असं वाटतं, स्वर्ग 2 बोटं ठेंगणं वाटतो. आणि जेव्हा ही मालिका संपते त्यानंतर 4-6 महिन्यानंतर आपल्याला याचा नक्कीच प्रत्यय येतो की आजची हेडलाईन, आजची सनसनाटी करणारी हेडलाईन ही उद्याची रद्दी असते. इतकं क्षणभंगुरत्व सुद्धा या क्षेत्राला आहे आणि या अनिश्चिततेचा हा एक फार मोठा भाग या क्षेत्राला. त्यामुळे तुम्ही जसं म्हणालात की आधी एक बेस पूर्ण करणं, आधी एक शिक्षणाचा पाया पूर्ण असणं हे फार महत्वाचं होतं आणि ते संपूर्ण श्रेय माझ्या बाबांचं आहे. म्हणजे इतक्या शांतपणे मी या क्षेत्रामध्ये आज जवळपास मला वाटतं 15-1 वर्ष मी कार्यरत आहे. म्हणजे कदाचित त्यावेळी मला असं वाटत होतं की अरे आपल्याला उशीर होतो, पण तो उशीर होत असताना सुद्धा कदाचित
सुरुवातीच्या काळातला जो पेशन्स होता तो वडिलांमुळे मला ठेवावा लागला, तो संयम वडिलांमुळे ठेवावा लागला. पण तो संयम ठेवल्याचा नक्कीच खूप सकारात्मक फायदा हा पुढच्या प्रवासामध्ये. युवा कलाकारांनाच असं नाही म्हणणार मी, तर एकूणच कला क्षेत्रातल्या प्रत्येक व्यक्तीला आवश्यक असा संदेश तुम्ही आता तुमच्या बोलण्यातनं दिलात की क्षणभंगुरत्व हे प्रत्येक क्षेत्रात असतं कुठे ना कुठेतरी, पण आपला जर पाया भक्कम असेल किंवा तो करण्याचा प्रयत्न जर कुठे आयुष्याच्या सुरुवातीला झाला तर मग हे क्षणभंगुरत्व आपल्याला जास्त नैराश्य देत नाही, हे खरंय. अगदी पण कारण याच्यामध्ये एक फार महत्वाची गोष्ट अशी असते ना की कला क्षेत्रात काम करणाऱ्यांना एक फार मोठं वरदान या गोष्टीचं आहे की आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करायला मिळणं हे खूप कमी जणांना शक्य होतं. हे कला क्षेत्रात आपण ही गोष्ट प्राप्त करू शकतो, साध्य करू शकतो की आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपण करिअर करतो. पण हे करत असताना सुद्धा मन मारून काम करण्याची वेळ येऊ नये यासाठी आपला एक शैक्षणिक पाया भक्कम जर असला तर मन मारून काम करण्यापेक्षा सुद्धा मनाला हवं ते आणि तेवढंच काम आपण स्वतः करण्याच्या बाबतीत स्वतःवर मर्यादा घालू शकतो. पण आता असं म्हटलं जातं की वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर, वैद्यकीय असो, इंजिनिअरिंग असो किंवा अशा टेक्निकल कुठच्याही महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर कितीतरी विद्यार्थी हे फक्त आणि फक्त पुस्तकात बुडालेले असतात. त्यांना आजूबाजूचं विश्व काय आहे याची कदाचित जाणीव नसते किंवा ती जाणीव करून घ्यायला वेळ उरलेला नसतो. पण तुमच्या बाबतीत असं झालं नाही की एकीकडे अभ्यास सांभाळता सांभाळता काही ज्या आवडीनिवडी होत्या त्या सुद्धा तुम्ही महाविद्यालयीन काळामध्ये जपल्या. तर त्याबद्दल थोडंसं सांगा. म्हणजे तुम्ही मगाशी उल्लेख केला की शिंग आपल्याला फुटली आहेत ती लगेच गळून पडली महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर, नेमकं काय झालेलं? जेव्हा मी जीएस मेडिकल कॉलेजमध्ये आलो तेव्हा खरं तर खूप बावरलेलो होतो. कारण आधी नारायणगाव आणि त्यानंतर पुण्यात जेव्हा आलो 9वी, 10वी, 11वी, 12वी या 4 वर्षांसाठी, तेव्हा सुद्धा एक करिअर ओरिएंटेड जी सर्वसामान्य मध्यमवर्गीय विद्यार्थ्याकडे झापडं असतात ती झापडं तशीच लावलेली होती. आणि जेव्हा मुंबईत आलो त्यानंतर मी जसं म्हणालो तसं आजूबाजूचं, कारण जीएस मेडिकल कॉलेज हे 98 साली जेव्हा मी ऍडमिशन घेतली जीएसला तेव्हा भारतातलं 4थ्या क्रमांकाचं मेडिकल कॉलेज होतं आणि महाराष्ट्रातलं सर्वात उत्तम असं मेडिकल कॉलेज हे जीएस मेडिकल कॉलेज होतं. त्यामुळे जीएस मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळणं हीच मुळात प्रतिष्ठेची बाब होती. त्यावरून तुम्ही कल्पना करू शकता की तिथे येणाऱ्या विद्यार्थी हा सो कॉल्ड किती क्रीम असू शकेल सोसायटीचा. आणि त्यामध्ये ऑल इंडिया एंट्रन्स मधून येणारे अनेक विद्यार्थी होते. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमधले बोर्ड टॉपर्स होते. राज्यात पहिला आलेला विद्यार्थी होता. त्यामध्ये असे अनेक, हे सगळे 180 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येक जण हा त्याच तोडीचा, त्याच तोलामोलाचा होता. आणि जसं मी म्हणालो की स्वतःची ओळख असण्याचं एक याला मी व्यसन म्हणू शकतो किंवा ती गरज म्हणू शकतो, ती प्रत्येकाला असते, ती मलाही होती. आणि मेडिकल कॉलेजमध्ये आल्यानंतर आम्ही खरं तर त्या काळात इंट्रोडक्शनच्या नावाखाली बऱ्यापैकी रॅगिंग व्हायचं. म्हणजे अँटी रॅगिंगचा कायदा वगैरे जरी नुकताच अस्तित्वात आला असता तरी इंट्रोडक्शनच्या नावाखाली बऱ्यापैकी सिनियर्स कडून ही लावणी म्हणून दाखव, हा डान्स करून दाखव, हे नाटक हे करून दाखव, असं असं बरंच काही काही होत असायचं. आणि त्यातून पहिल्यांदा जीएस मध्ये मला वाटतं 90च्या दशकामध्ये असणारी जी एक मोठी नाट्य परंपरा होती, डॉक्टर आनंद नाडकर्णी, डॉक्टर अनिल बांदिवडेकर, डॉक्टर महेश पटवर्धन या सगळ्यांनी एक जे नाट्य चळवळ उभी केली होती तिला खंड पडला होता साधारणतः 92-93 सालापासून. आणि त्यानंतर जवळपास 6 वर्षांनंतर माझे सिनियर्स डॉक्टर परमेश्वर गुण आणि डॉक्टर शिवशंकर अकुसकर हे ती नाट्य चळवळ पुन्हा उभी करण्याचा प्रयत्न करत होते. त्यात मला पहिल्यांदा संधी मिळाली. शांतेचं कार्ट चालू आहे या नाटकाचं सादरीकरण आम्ही केलं होतं. आणि तिथे सडनली जी ओळख मिळवण्याची जी धडपड सुरू होती तिला कुठेतरी उत्तर मिळाल्यासारखं झालं की ते नाटक झालं, त्याचा दाद चांगली मिळाली. आणि त्यानंतर कॅन्टीन असेल, क्लिनिक्स असतील, या ठिकाणी एक कौतुकाची थाप पाठीवर पडायला लागली. आणि तिथून ती एक वेगळी सुरुवात झाली. आणि केएम मध्ये असताना एक महत्वाची घटना घडली होती. अपूर्वाई हा जो इव्हेंट आम्ही सुरू केला होता तेव्हा खरं तर त्याच्या आधी एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस साठी पल्स नावाचा एक फेस्टिवल असायचा. आणि एम्सच्या पल्सला जाणं ही एक फार
प्रतिष्ठेची बाब मानली जायची. आणि तेव्हा सगळे आम्ही हॉस्टेलाइट मुलांनी मिळून एक सादरीकरण केलं होतं, पण तेव्हा तर आम्हाला संधी नाकारण्यात आली होती. त्याला एक मराठी अमराठी अशा वादाची किनार होती आमच्या मेडिकल कॉलेजमधल्या सुद्धा. आणि त्यानंतर जेव्हा कॉलेजचा जो अॅन्युअल फेस्टिवल असतो आविष्कार नावाचा, या अॅन्युअल फेस्टिवल मध्ये ही संकल्पना मी मांडली की ओके, आम्ही मराठी कलाविष्कार सादर करू इच्छितो. पण त्यावेळेचे दोन्हीही जे पदाधिकारी होते ते अमराठी असल्यामुळे त्यांना फाल्गुनी पाठक दांडिया सुरू करायचा होता. हा बराच वाद वाढत गेला, अगदी डीन सरांच्या केबिन पर्यंत हे प्रकरण गेलं. पण सुदैवानं ती संधी मिळाली आणि आम्ही अपूर्वाई सादर केली. म्हणजे अपूर्वाई सादर करणं हा मला वाटतं एक फार माझ्या आयुष्याचा एक टर्निंग पॉइंट 2-3 कारणांसाठी होता. एक कारण म्हणजे जेव्हा आम्ही अपूर्वाई सादर करत होतो तेव्हा मला वाटतं की आम्ही जवळपास 55 मुलं यासाठी प्रयत्न करत होतो. आणि ही 55 मुलं वेगवेगळ्या शहरांमधल्या वेगवेगळ्या प्रतिष्ठित डॉक्टरांची मुलं होती, कुणाचे वडील शिक्षक होते. ही सगळी क्रीम याची मुलं होती आणि ही स्पॉन्सरशिप पासून सगळ्या गोष्टींचा साठी धडपड करणारी मुलं होती. आणि ही मुलं सगळी धडपड करत असताना जेव्हा त्याचं सादरीकरण झालं, त्या सादरीकरणासाठी नृत्य दिग्दर्शक म्हणून सुबल सरकार आणि आमचे पॅट्रन म्हणून डॉक्टर रवी बापट, हे 2 माणसांच्या सहवासात मी आलो. तिथून आयुष्याला कलाटणी मिळाली. म्हणजे आज मी कायम एका गोष्टीवर विश्वास ठेवतो, ते म्हणजे जर तुमचा हेतू शुद्ध असेल तर तुम्ही सुरू केलेली गोष्ट ही निरंतर टिकू शकते. त्यामुळे मला वाटतं अपूर्वाई एका शुद्ध हेतून सुरू झाली म्हणून आज जवळपास 18-19 वर्ष अपूर्वाई आजही केईएम मध्ये होतीये. आणि त्यावेळी स्वतःकडे सगळं श्रेय एकवटण्यापेक्षा तुम्ही जसं खांद्यावरची पालखी ही दुसऱ्याच्या खांद्यावर द्यायची असते, हा एक दंडक आम्ही त्यावेळी केईएम मध्ये लावून दिला. ती पालखी प्रत्येक वेळी बदलली जाते, पालखीचे भोई बदलले जातात, पण पालखी मात्र अजूनही सुरू आहे. त्यामुळे अपूर्वाई वॉज अ टर्निंग पॉइंट इन माय लाईफ. आणि त्यामध्ये सुबल सरकार आणि डॉक्टर रवी बापट या 2 माणसांनी माझ्या आयुष्याला कलाटणी दिली असं मी कायम म्हणतो. तो एक फार महत्वाचा प्रवास ठरला. म्हणजे या 2 अतिशय दिग्गज व्यक्तींचा तुम्ही उल्लेख केलात, पण याबरोबर थोडंसं वैयक्तिक, अपूर्वाई पासनं एक व्यक्ती तुमच्या बरोबर सतत होती. कितीतरी गोष्टी अशा झाल्या की काही गोष्टी मनासारख्या होत नव्हत्या, पण त्या मनासारख्या व्हायला सुद्धा एक व्यक्ती कारणीभूत होती आणि ती आज तागायत तुमच्या बरोबर आहे. त्यांचा सुद्धा थोडासा उल्लेख होते. नक्कीच माझी बॅचमेट होती आणि माझी मैत्रीण होती. पहिल्या अपूर्वाई मधली माझी को अँकर होती आणि ती नंतर माझी प्रेयसी, आता माझी पत्नी. आणि हा संपूर्ण प्रवास डॉक्टर अश्विनी वैद्य कोल्हे तिच्या माध्यमातून हा प्रवास आतापर्यंत सुरू आहे. कारण मला वाटतं की अगदी सुरुवातीच्या काळापासून स्वप्न वाटून घेणं आणि 4 डोळ्यांनी एकच स्वप्न एकत्र पाहणं, मला वाटतं याची कदाचित अपूर्वाई ही सुरुवात होती त्यावेळची. आणि त्यानंतर तो जो प्रवास होता एकमेकांच्या सोबत, मला वाटतं की पती पत्नी हे नात्यामध्ये मैत्रीचा जेव्हा तुम्हाला पाया मिळतो तेव्हा त्या नात्यामध्ये एक वेगळा विश्वास, एकमेकांना समजून घेणं, या गोष्टी फार सहजपणे, म्हणजे त्या न लादता सुद्धा अगदी सहजपणे त्या गोष्टी होत जातात. त्याचा फायदा कदाचित मला मिळाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि अश्विनी वॉज पिव्हटल इन माय करिअर. कारण कलाक्षेत्र निवडत असताना सुद्धा जेव्हा तुम्ही विशेषतः प्रसिद्धीच्या वलयामध्ये येता, एक फार यासाठी तुम्ही एक फार महत्वाचा हा प्रश्न विचारलाय की जेव्हा तुम्ही प्रसिद्धीच्या वलयामध्ये येता, सर्वसाधारणपणे कलाकाराचा जेव्हा आपण एक स्पॅनचा विचार करतो तेव्हा कलाकाराच्या स्पॅन मध्ये, करिअर स्पॅन मध्ये एक जर ऑब्झर्वेशन बघितलं तर साधारणतः 40च्या आसपास, विशेषतः मराठी कलाकारांच्या बाबतीत जर बघितलं तर 40 नंतर एक पीक येते करिअरमध्ये. म्हणजे मराठीतली अनेक मोठी उदाहरणं जर बघितली तर तुम्हाला हा पीक 40च्या आसपास किंवा 40 ओलांडल्यानंतर हा पीक तुम्हाला अनेकांच्या बाबतीत तुम्हाला दिसून येईल. विशेषतः मी जेव्हा करिअर सुरू केलं तेव्हा माझ्या समोर जे लिजंड्स होते, या लिजंड्सच्या बाबतीतला हा पीक साधारणतः 35 नंतर कुठेतरी सुरुवात होते आणि हे होतं. असं होत असताना माझ्या बाबतीत मात्र मला पहिला जो फार मोठा यशाची एक फार मोठी चव चाखायला मिळाली ती राजे शिवछत्रपतीच्या माध्यमातून मिळाली, जेव्हा मी जेमतेम 28 वर्षांचा होतो. आणि जेव्हा आपण पीक पहिला म्हणतो 40 नंतर, तर स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका पण साधारणतः मी वयाच्या 37व्या वर्षी
हा दुसरा पीक आला. त्यामुळे यश धोक्यात जाणं ही एक फार धोकादायक गोष्ट विशेषतः कला क्षेत्राच्या बाबतीत असू शकते. म्हणजे मला काय असं वाटतं की करिअर तुमचा पतंगासारखं असतं. तो पतंग उंच जात असताना फार बरं वाटतं, पण ज्या क्षणी मांजा तुटतो त्या क्षणी पतंग हा भरकटायला सुरुवात होते. आणि त्यामुळे मांजा हातात असणं, टिकून असणं हे फार गरजेचं असतं. जो मांजा पतंगाचा कनेक्ट हा जमिनीशी ठेवतो. मला वाटतं अश्विनीची भूमिका माझ्या आयुष्यातली त्या मांज्यासारखी आहे, जो कनेक्ट टिकवून ठेवण्याची. मी साधं उदाहरण देतो की राजा शिवछत्रपती मालिकेच्या वेळी जेव्हा बच्चन साहेबांना मी भेटलो, तर माझ्यासाठी हा एक अत्यंत मोठा अनुभव होता. म्हणजे नारायणगाव सारख्या लहान गावात जन्मलेला वाढलेला पोरगा डायरेक्टली बच्चन साहेबांना 1 to 1 भेटतो. बच्चन साहेब त्याला मिठी मारतात आणि त्याचं कौतुक करतात. ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती. आणि जेव्हा मी अत्यंत आनंदाने अश्विनीला सांगितलं, अश्विनीचं खूप सिम्पल आणि स्टेबल रिएक्शन होती की आय एम हॅपी फॉर यू. कारण तुझ्यासाठी तुझ्या करिअर मधला एक लिजंड तुला भेटलेला आहे. पण तो भेटला म्हणजे तुझं करिअर हे झालं, सक्सेसफुल झालं असं होणार नाही. तुला ते सातत्य टिकवून ठेवावं लागेल. मला वाटतं की जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर जात असता तेव्हा तुम्हाला वास्तवाची अत्यंत प्रामाणिकपणे जाणीव करून देणारं सुद्धा तुमच्या सोबत कोणीतरी असतं. आणि ती अश्विनीने भूमिका ही सातत्यानं फार प्रामाणिकपणे वठवली. म्हणजे जेव्हा निराश होतो तेव्हा निराश होत असताना सुद्धा पुढे काहीतरी आहे, चांगलं होईल, प्रयत्न करणं ही गोष्ट असेल, किंवा जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर असता तेव्हा तुम्हाला वस्तुस्थितीचं भान देणं असेल, ही गोष्ट असेल. ह्या दोन्ही भूमिका तिनं फार सुंदर पडद्याच्या मागे राहून वठवल्या. त्यामुळे तिचं महत्व हे या माझ्या संपूर्ण करिअरमध्ये नक्कीच अनन्यसाधारण आहे. आणि मग अशा अनेक दिग्गज व्यक्तींच्या वलयामधले अमोल कोल्हे हे डॉक्टर अमोल कोल्हे म्हणून प्रस्थापित झाले. हा, तर हा होता डॉक्टर अमोल कोल्हे होण्यापर्यंतचा प्रवास. पण आपण बघतो ना बऱ्याच वेळेला की परदेशात कसं शिकता शिकता म्हणजे शिकण्यासाठी म्हणून काही मुलं ही छोटी मोठी नोकरी करतात, किंवा आपल्या शिक्षणाचा खर्च आपणच काढावा, आपल्या आईबाबांना त्याचा जास्त भार देऊ नये यासाठी मुलं प्रयत्नशील अनेक वेळेला असतात, आपल्याकडेही असतात. असंही तुम्ही हाही विचार मनात येऊन गेला तुमच्या, तर त्याविषयी सांगा. म्हणजे हा विचार आल्यानंतरची स्टेप काय होती तुमची? नक्की माझ्या आयुष्यातल्या एका घटनेनं खरं तर आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला होता. आणि तो म्हणजे 1997 साली माझ्या बाबांना आलेला अर्धांगवायूचा झटका. आणि त्यानंतर तसं पाहिलं तर माझ्या संपूर्ण परिवाराचं आयुष्य हे काहीसं बदलून गेलं. दादाही त्यावेळी शिकत होता. आणि जवळपास मला वाटतं की साधारणतः 1 वर्षभर बाबा नोकरीतून बाहेर होते आणि रिकव्हर होत होते. आणि हे होत असताना सुद्धा आम्हा दोघा भावंडांना त्याची झळ पोचू नये यासाठी आई बाबा आटोकाट प्रयत्न करत होते. आणि तेव्हा मी एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला आलो होतो. म्हणजे यू वोंट बिलीव्ह, मी कला क्षेत्रात काम करणारा माणूस आहे, पण केवळ आपल्याला चैन परवडणार नाही या एका भावनेतून एमबीबीएसच्या संपूर्ण पहिल्या वर्षात मी एकही सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पाहिला नाही. एमबीबीएसच्या संपूर्ण पहिल्या वर्षात मी कॉलेजला आल्यानंतर मी मुंबईत आल्यानंतर एकदाही टॅक्सीने प्रवास केला नव्हता. मला वाटतं माझा टॅक्सीचा पहिला प्रवास हा सुबल सरकार मला दूरदर्शनच्या इमारतीत घेऊन गेले होते. हा माझ्या आयुष्यातला पहिला मी मुंबईत शिकायला आल्यानंतरचा पहिला टॅक्सीचा प्रवास होता. त्यामुळे ही परिस्थितीची जाणीव नक्कीच होती. आणि त्यातून ही भावना निर्माण झाली की आपण काय करू शकतो जेणेकरून आपण आपला शिक्षणाचा भार हा कुटुंबावर टाकणार नाही, यासाठी आपण काय करू शकतो. बरं, हे सगळं करत असताना आई बाबांना वाईट वाटणार नाही याची फार गरज होती, कारण ते आटोकाट प्रयत्न करत होते की याची झळ आम्हाला बसू नये यासाठी. आणि हे करत असताना पहिली अपूर्वाई झाली. त्यानंतर मला अनेकांनी हा सल्ला दिला की तुम्ही अँकरिंग करू शकता. त्यामुळे मी न्यूज अँकर साठी खूप प्रयत्न करत होतो. असं कोणीतरी सांगितलं होतं की न्यूज अँकर म्हणून तुम्ही चांगलं काम कराल, आणि म्हणून न्यूज अँकरिंग साठी मी स्ट्रगल सुरू केला होता. तेव्हा अगदीच वय हे खूप कमी असल्यामुळे तिथे नकार मिळाला. मग त्यानंतर वेगवेगळे शोज करायला सुरुवात केली. म्हणजे 16,000 देखणी सारखा लावण्यांचा कार्यक्रम असेल, किंवा लावण्यांचे शोज त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणावर होत होते. त्यामुळे लावण्यांचं अँकरिंग करायला बऱ्यापैकी सुरुवात केली. म्हणजे
मला वाटतं 16,000 देखणीचे मी काही प्रयोग केले, काही इतर ऑर्केस्ट्राज मध्ये सूत्रसंचालनाचं काम केलं. त्यानंतर श्रावण बाळांचा साई भजनांचा, साई लीला ग्रुपचं साई भजनांचा कार्यक्रम असायचा. या साई भजनांच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा निवेदनाचं काम मी सुरू केलं होतं. आणि मला आठवतं त्यावेळी या एका निवेदनाचे साधारणतः 500 रुपये मिळायचे. त्यामुळे महिन्याला असे 3 ते 4 कार्यक्रम हे मेसचा खर्च हा बऱ्यापैकी भागायचा. आणि त्यातून मला पहिली संधी मिळाली ती दूरदर्शनवर सांगा उत्तर सांगा या कार्यक्रमात मिळाली, जेव्हा मी सेकंड इयर MBBS ला होतो. म्हणजे मित्रपरिवार सगळा एकत्र असणं आणि त्यातून पुढे जाणं. तर त्यावेळी काम जेव्हा आपल्याला हवं असतं तेव्हा आपल्याला मेहनत करायची जर तयारी असेल तर सांगा उत्तर सांगामध्ये मी केवळ सूत्रसंचालन करत नव्हतो, तर त्याच्या संपूर्ण स्क्रिप्टिंगचं कामही करत होतो. म्हणजे तो इन्सिडेंट मला काय आठवतो की मी सुबलदांबरोबर जेव्हा दूरदर्शनला गेलो होतो आणि घोषाल बाबू नावाचे एक अधिकारी तिथे होते आणि घोषाल बाबूंना सुबलदांनी सांगितलं की याला काम करायचं आहे. तर घोषाल बाबूंनी मला एक कार्यक्रम दाखवला आणि सांगितलं की असा असा कार्यक्रम आम्ही करतो आहोत आणि हा म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीचा कार्यक्रम आहे आणि आम्ही तो बंद करणार आहोत. तर तुम्हाला याच्यात काही सुधारणा कराव्याशा वाटतात का? तुम्ही हा कार्यक्रम बघा, तुम्ही आठवडाभर वेळ घ्या आणि नंतर परत मला सांगा. शांतपणे बिनधास्त म्हणालो की एक चहा मिळेल आणि चहा पिऊन झाल्यानंतर मी चहा प्यायल्यानंतर त्यांना म्हणालो की सर कॉन्सेप्ट रेडी आहे. आणि त्यांनी आश्चर्यानं माझ्याकडे बघितलं. सुबलदार गालातल्या गालात हसत होते आणि मी त्यांना अख्खी कॉन्सेप्ट सांगितली. त्यांनी लगेच त्याच्या EP होत्या सुझन जॉन्स, त्यांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं ही कॉन्सेप्ट या मुलाने आत्ता तयार केली. आणि सुझन जॉन्सनी लगेच अनुमोदन दिलं आणि त्यानंतर सांगा उत्तर सांगायचा प्रवास सुरू झाला. सांगा उत्तर सांगा, त्यानंतर आमची शाखा कुठे नाही, हे दोन्ही शोज मी MBBS शिकत असताना केले. आणि ही नक्कीच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती आणि माझ्या पालकांसाठी कौतुकाची गोष्ट होती की या शोज करत असताना अभ्यासावर कुठेही परिणाम झाला नाही आणि अभ्यासावर कुठेही परिणाम होऊ न देता संपूर्ण MBBS ची पहिल्या वर्षानंतरची फी असेल, पुस्तकांचा खर्च असेल, राहण्याच्या खर्च असेल, या सगळ्या गोष्टी या कार्यक्रमातून मी भागवू शकत होतो. सो तो स्वतःसाठीच एक फार मोठा अनुभव होता आणि त्यातून कोणाला काय मिळालं यापेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला एक आत्मविश्वास मिळाला आणि मला घरच्यांसमोर सांगण्यासाठी एक गोष्ट मिळाली की हो, कलाक्षेत्र एवढंही वाईट नाही. योग्य प्रकारे विचार केला तर एक मुलगा MBBS शिक्षणही त्यावर पूर्ण करू शकतो. सो MBBS शिक्षण पूर्ण करत असताना कलाक्षेत्राचा फार मोठा फायदा झाला आणि त्यातून एक वेगळा आत्मविश्वास सुद्धा आला की जर तुमची कष्ट करायची तयारी असेल आणि तुम्ही एकाच वेळी 2 गोष्टी मॅनेज करू शकत असाल तर नक्की यश मिळू शकतं. हे स्वतःच्या अनुभवातून एक शिकायला मिळालं. खरोखर म्हणजे आपण म्हणतो ना की इतर लोक काय म्हणतील आपल्या बाबतीत हा विचार करण्यापेक्षा आपण स्वतः समाधानी आहोत का आणि आपण आपल्या कार्यात सुखी आहोत का हा विचार केला गेला पाहिजे. आणि तो विचार केला गेला म्हणून आज इतकी वर्ष या क्षेत्रामध्ये तुम्ही टिकून आहात आणि तुमचं नाव होतंय, कारण त्या मागे जो विचार झालेला आहे तो कितीतरी वर्ष आधी पक्का झालेला आहे. खरोखर ही तुमची कहाणीच म्हणूया आपण. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची कहाणी आम्हाला ऐकायची आहे, पण आपण पुढच्या भागात भेटणार आहोत. या भागात आम्हाला वेळ दिला आणि खूप छान गप्पा झाल्या, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. याच मुलाखतीचा पुढचा भाग पाहण्यासाठी पाहत रहा मराठी सृष्टी टॉक्स.